नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवून दाखवणार आहे मस्त असे दुधी भोपळ्याचे छोटे दिरडे। नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असे हे होतात आणि एकदम झटपट खूप सोप्या पद्धतीने हे मी बनवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशा प्रकारे मी दुधी भोपळा घेतलेला आहे। आता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, याचे मी देठ काढून घेणार आहे। अशा प्रकारे समोरच्या आणि मागचा देठ काढून घ्यायचा आहे। देठ काढल्यानंतर याचे दोन भाग करून घेऊन हा असं खिसून घ्यायचा आहे। इथे मी अशा प्रकारे बारकी खिसणी घेतलेली आहे। बारक्या खिसणीने छान असा हा दुधी भोपळा खिसून घ्यायचा आहे। खिसणीने लगेचच हा भोपळा खिसला जातो आणि पहा किती एकदम झटपट असा हा खिस तयार झालेला आहे। बॅटर तयार करण्यासाठी पहा इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हा 1 कप घेतलेला आहे। अशा पद्धतीने 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर हे बेसन पीठ आहे। बेसन पीठ हे अर्धा कप घेतलेलं आहे आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते 1/3 कप घेतलेलं आहे। त्यानंतर छोट्या खिसणीनेच खिसून मी यामध्ये खिसून टाकत आहे। पहा या पद्धतीने लसूण मी खिसून टाकलेलं आहे। याच पद्धतीने थोडंसं आलंही खिसून टाकायचं आहे। अशा प्रकारे इथे मी छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे, तेही याच पद्धतीने खिसून टाकलेला आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता यामध्ये लागणारे मसाले, त्यासाठी सर्वात अगोदर जिरे छोटा 1 चमचा, त्यानंतर ओवा 1 छोटा चमचा आणि हळद 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि हा गोडा मसाला आहे तो अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून छान असे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बेसन पिठाचे दिरडे बनवतो त्याप्रमाणे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। खूप हे जास्त पातळही ठेवायचं नाही आणि खूप जास्त असं घट्टही गोळा बनवायचा नाही। पहा या पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बॅटर तयार केल्यामुळे तव्यावरती सहज असे दिरडे हे डायरेक्ट असे बनवता येतात। इथे मी तवा हा गॅसवर ठेवून घेतलेला आहे। आता तवा गरम झाल्यानंतर त्यावरती मी इथे थोडेसे पांढरे तीळ हे टाकून घेणार आहे। पहा या पद्धतीने मी पांढरे तीळ हे टाकून घेऊन असे पसरून घेत आहे। अशा प्रकारे चमच्याने हे तीळ असे व्यवस्थित असे पसरून घ्यायचे आहेत। त्यानंतर या पद्धतीने थोडं थोडं बॅटर घेऊन बोटांनी अशा पद्धतीने पसरवायचं आहे। एकाच वेळेस 3 दिरडे हे बनवू शकतो। पहा या पद्धतीने थोडंसं चमच्याने बॅटर टाकून अशा पद्धतीने हात बोटांनी हे पसरून घ्यायचं आहे। खूप मस्त आणि खूप टेस्टी हा नाश्त्यासाठी पदार्थ तयार होतो आणि हे दिरडे बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे। पहा 1-2 मिनटं झाले की हे पलटून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडने व्यवस्थित असे हे भाजून घ्यायचे आहे। पहा या पद्धतीने दोन्ही साईडने अशा प्रकारे पलटून घेतलेले आहेत। आता उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करत करत थोडंसं तेल सोडून हे छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत। पहा इथे मी मीडियम साईजचे हे दिरडे बनवलेले आहेत। पहा उलटण्याने अशा प्रकारे प्रेस करत करत छान मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे हे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत।
अगदी पटपट हे दिरडे होतात आणि जास्त वेळही लागत नाही. सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा हा पदार्थ आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप छान आणि खूप टेस्टी होतात. पहा मस्त आता दोन्ही साईडनी व्यवस्थित असं मी हे भाजून घेणार आहे. अगदी 5-6 मिनटामध्ये हे तयार होतात. पहा मस्त आता हे तयार झालेले आहे. तर एका डिशमध्ये मी हे काढून घेणार आहे. याच पद्धतीने आता मी दुसरेही दिरडे बनवून घेतलेले आहेत. थोडंसं तेल टाकून त्यावरती पांढरे तीळ टाकून अशा प्रकारे बॅटर हे बोटांनी पसरून घ्यायचं आहे आणि थोडं तेल सोडून मस्त दोन्ही साईडने असे हे भाजून घ्यायचे आहेत. एकदम झटपट होतात आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. हे दिरडे शेजवान चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खूप मस्त असे लागतात किंवा घरात शेंगदाण्याची चटणी असते त्यासोबतही खूप मस्त असे लागतात. याच पद्धतीने दुसरेही दिरडे मी बनवून घेतलेले आहेत. आता मी इथे टोमॅटो केचप सोबत सर्व केलेले आहेत. पहा मस्त असे दिरडे हे तयार झालेले आहेत. छोट्या मुलांनाही खाण्यासाठी खूप छान असे आहेत आणि याच्यामध्ये दुधी भोपळा टाकलेला आहे त्यामुळे पौष्टिक असे आहेत. आणि ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकल्यामुळे हेल्दीही होतात आणि खूप कमी तेलाचा वापर करून हे दिरडे बनवलेले आहेत. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने दिरडे बनवून पहा. नक्की तुम्हाला आवडतील. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.